नमस्कार. टॅबू टॉपिक या सिरीजमध्ये आधीच्या एपिसोड्समध्ये मी माझ्या मुलांनी वेगवेगळे विचारलेले प्रश्न आणि त्यांना मी कशी उत्तरं देत गेले ह्याच्याबद्दल बोलले. तसाच अजून एक प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे. साधारण तो एक 7-8 वर्षाचा असताना त्यांनी मला हा प्रश्न विचारला आणि माझ्या असं लक्षात आलं की जनरली हा प्रश्न मुलं विचारतात त्या वयातली, की बाळ पोटातनं बाहेर कसं येतं. एखाद्या कोणाला नात्यामध्ये किंवा ओळखीच्या ह्याच्यामध्ये एखाद्या प्रेग्नंट बाईला बघितल्यावर हा प्रश्न साहजिकपणे मुलांच्या मनात येतो, की जर बाळ पोटात आहे तर ते आता बाहेर कसं येणार आहे. आणि एक सर्वसाधारण उत्तर दिलं जातं की ते डॉक्टर ऑपरेशन करतात आणि बाळ पोटातनं बाहेर येतं. तसंच माझा मुलगा एकदा खेळत होता आणि खेळता खेळता त्यांनी मला अचानक प्रश्न विचारला, की आई बाळ पोटातनं कसं बाहेर येतं, मी कसा बाहेर आलो. आणि मी पण नेहमीप्रमाणे त्याला उत्तर दिलं, की हां, ऑपरेशन करतात, मी डॉक्टरांकडे गेले होते आणि मग डॉक्टरांनी ऑपरेशन केलं. पण बहुतेक त्याच्या डोक्यात हा प्रश्न चालू असावा. मला वाटलं की झालं, त्याला आता काही हा विषय तो बोलणार नाही. थोड्या वेळाने तो आला आणि मला म्हणाला, की तुला आठवतं आपण अंदमानला गेलो होतो ते. आणि मग मला वाटलं की नक्कीच हा विसरून गेला आहे हा टॉपिक. तर म्हटलं हो, आपण काय काय मजा केली, मग काय काय फोटो काढले होते, कुठे काढले होते, ते सगळं बोलल्यावर तो म्हणाला, तिथे अजूनही काही जंगलात माणसं राहतात ना. म्हटलं हो, राहतात. मग पूर्वी पण तू सांगायचीस त्या गोष्टींमध्ये, की फार पूर्वी जंगलात माणसं राहायची ना, तेव्हा माणसांना शाळा कॉलेजेस असं काही नव्हतं ना. म्हटलं नाही. मग डॉक्टर कुठून असतील, आणि मग डॉक्टर नव्हते तर मग ऑपरेशन कसं व्हायचं, आणि मग तेव्हा बाळ पोटातनं बाहेर कसं यायचं. आणि तेव्हा मला जाणवलं की आपलं खोटं बोलणं पकडलं गेलेलं आहे. ॲक्च्युली तसं पाहिलं तर खोटं बोलले नव्हते मी, पण पूर्ण उत्तर दिलं नव्हतं किंवा त्याला जे उत्तर अपेक्षित होतं ते त्याला मिळालं नव्हतं. की मग डॉक्टर नसताना ऑपरेशन हे एक तर झालं, पण खरंच बाळ पोटातनं बाहेर कसं येतं. मग मी विचारात पडले थोडं, की आता एक 8 वर्षाच्या मुलाला मी कसं सांगणार आहे की नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे काय आणि कसं एक्सप्लेन करू की बाळ पोटातनं बाहेर कसं येतं. मग मी त्याला म्हटलं, की मला थोडे दिवस देतोस का, मी जरा विचार करते. मला उत्तर माहिती आहे, पण मला ना तुला ते असं एक्सप्लेन नाही करता येते, की कसं सांगायचं समजत नाही, तर थोडा विचार करते. आणि मग मी काही इंटरनेटवर शोधलं, काही पुस्तकांमध्ये बघितलं. एन्सायक्लोपीडियासारखी अशी जी मोठी पुस्तकं चित्रांची मुलांची हल्ली बरीच मिळतात. वेगवेगळ्या विषयांची त्याच्यात माहिती असते लहान मुलांसाठी. ती बघितली आणि मला एका पुस्तकामध्ये डायग्राम आणि छोटंसं एक्सप्लेनेशन सापडलं. आणि मग त्या आधारे मी त्याला ते पुस्तक दाखवून तो डायग्राम एक्सप्लेन केला. आणि मग नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे काय आणि मूल पोटातनं बाहेर कसं येतं बाळ, हे थोडक्यात सांगितलं. आता प्रत्येक वयात खूप डिटेल माहिती देणं गरजेचं नसतं. त्या त्या वेळेला मुलांना त्या त्या प्रश्नाचं आपण उत्तर खरं देतोय हे त्यांना समजल्यावर त्यांचं तिथेच प्रश्न थांबतात. आता एक प्लस पॉईंट होता, की माझं बायोलॉजी हा विषय असल्यामुळे मला फार काही विचार करावा लागला नाही. किंवा माझ्या दोन्ही मुलांशी मी वेगवेगळ्या विषयांवर बोलताना, म्हणजे अगदी पिरियड्स असू दे, ते पॅड कसे वापरतात, मेन्स्ट्रुअल कप म्हणजे काय, मेन्स्ट्रुअल कप कसा वापरतात, मेनोपॉज काय होतं, वेगवेगळ्या वयात स्त्रियांमध्ये काय बदल होतात, हे त्या त्या वयात मी त्यांना समजेल ह्या पद्धतीने बोलत आलेली आहे. आणि हे बायोलॉजी असल्यामुळे नक्कीच सोपं गेलं. पण आता आपल्याकडे अनेक इंटरनेटवर व्हिडिओज उपलब्ध असतात, त्याच्यानंतर डायग्रॅम्स उपलब्ध असतात, पुस्तकं असतात, जी थोडी माहिती आपण काढून जर आपल्या पद्धतीने मुलांना शांतपणे त्यांना त्या वयाला समजेल, रुचेल, पचेल अशी उत्तरं दिली तर ह्याचा नक्कीच फायदा होतो. आणि मुलांमधली क्युरिओसिटी तिथेच थांबते. ते अजून बाहेरून कुठेतरी कोणाला तरी प्रश्न विचारून, मित्रांमध्ये डिस्कस करून ही उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करत नाहीत. आणि त्यांना ती माहिती चुकीच्या पद्धतीने मिळणार नाही ही पण जबाबदारी आपली असते. त्याच्यामुळे वेळोवेळी मुलांशी बोलत राहावं. पण मी नेहमी म्हणते तसं, की मुद्दाम हे विषय काढून ठरवून बसून आज मी तुला हे शिकवते किंवा शिकवतो किंवा आपल्याला ह्या विषयावर बोलायचं आहे असं न करता, जेव्हा प्रसंग येईल, जेव्हा योग्य वाटेल तेव्हा तो विषय तिथेच पकडून त्याच वेळेस बोललेलं कधीही चांगलं. आणि त्यामुळे मुलांना एक विश्वास निर्माण होतो, की आई बाबा आपल्याशी खरं बोलत आहेत किंवा माहिती नसेल तर माहिती नाही सांगतायत आणि मुलांपर्यंत ती माहिती दुसऱ्या कुठच्या सोर्सनी चुकीच्या पद्धतीने पोचत नाही. धन्यवाद.